हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे प्रसंग वर्ल्डमध्ये स्वागत करते। तर आज आहे 4था गुरुवार आणि आजच्या दिवसात मी उद्यापन करणार आहे। सो बघा आजची पूजा कशी आहे। आजची पूजा छानच केलेली आहे, दरवेळेस करते त्याप्रमाणे। आणि आजच उद्यापन करणार आहे। तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, तर मी दाखवेन तुम्हाला कसं काय काय करते ते। चला तर ब्लॉग कंटिन्यू करा। तुम्ही बघितलीच आहे की आजची पूजा कशी मांडलेली आहे। तर पूजा वगैरे मांडून झाली आणि साधारण आता दुपारनंतर मी स्वयंपाकाला लागलेली आहे आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे। तर इथे बघू शकताय डाळ शिजवत घातलेली आहे। तर आता येळवणी काढून घेणार आहे, म्हणजे जे काही पाणी आहे ते साईडला करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय इथे मी पुरणाची चाळण ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये पूर्ण गाळून घेणार आहे आणि त्याच्यापासूनच आमटी तयार करून घेणार आहे। तर इथे आता पुरण मी चांगले परतून घेणार आहे। तर सगळ्यात प्रथम मी इथे डाळ डायरेक्टली पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता ती चांगल्या पद्धतीने परतून घेणार आहे। जेवढ्या प्रमाणात मी डाळ घेतलेली आहे त्याच प्रमाणात मी गूळ देखील घेतलेला आहे। साधारण 1.5 वाटी असं मी डाळीचं प्रमाण घेतलेलं होतं आणि गूळसुद्धा मी चांगला बारीक करून घेतलेला आहे आणि आता चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं। जेवढं तुम्ही चांगलं परतून घ्याल तेवढं ते पुरण अगदी छान होतं। आणि आता तुम्ही बघू शकता की त्याला बरोबर पाणी असं सुटतं गुळाला आणि चांगली त्याच्यातसुद्धा थोडीफार जर डाळ आपली शिजायची राहिली असेल तरी हे परतताना ती डाळ शिजली जाते। डाळ परतताना एक काळजी घ्यायची आहे, म्हणजे ते खाली न लागण्याची, कारण की खाली लागू शकते, त्याच्यामुळे परतताना अगदी व्यवस्थित परतायची आहे। संग्रामना पुरणपोळी प्रचंड आवडते, त्याच्यामुळे एक बनवताना वेगळा आनंद असतो की त्यांच्यासाठी बनवते आहे। आणि इथे बघू शकता माझं पुरणसुद्धा तयार झालेलं आहे। एक ट्रिक म्हणजे जे की आपलं जे उलटणं आहे तर ते असं सरळ उभं राहिलं की समजायचं आपलं पुरण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। तर मी ट्रिक तशीच नेहमी वापरते। तर तुम्ही बघू शकता इथे छान पद्धतीने असं माझं पुरण झालेलं आहे आणि आता ते चांगल्या पुरणाच्या चाळणीतून मी ते चांगल्या व्यवस्थित पद्धतीने ते स्मॅश करून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता माझं पुरणसुद्धा तयार आहे। गरम असतानाच तुम्ही ते चांगलं वाटून घ्यायचं आहे। जी काही पुरणाची चाळण आहे त्याच्यात मी ओतते आणि ते वाटून घेते। आणि इथे बघू शकता आता तयारी चालू झालेली आहे ती आमटीची, कटाची आमटी आपण जे म्हणतो ना, तर ती आमटी प्रचंड मला आवडते। आणि तर इथे बघू शकता हे येळवणी जे मगाशी मी डाळ शिजून घेतलेली होती त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे, तर ते पाणी आहे। आणि इथे बघू शकता हा जो मसाला आहे, कांदा, लसूण, खोबरे आणि ती त्याच्यातली डाळ, पुरणाला जी काय आपण डाळ वापरलेली आहे त्याच्यातली थोडीशी डाळ घ्यायची, मीठ, तिखट हे ते आपण नेहमीच घालतो। तर इथे बघू शकता चांगल्या पद्धतीने तुम्ही जेवढं चांगलं परताल आणि त्याला आपोआप तेल सुटतं तर आमटी छान पद्धतीने होते। आणि आता बघा मी पुस्तक वगैरे सगळं वाचून घेत आहे आणि आरती वगैरे पण करून घेणार आहे।
येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आली तर राणीला भेटायचंय. कुठं आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रीण मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील. तुला कशा भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील, ओणं दोनं बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता, तीही संतापली. तुझी राणी पैशावर वाढली, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दारिद्र्य, आली आता आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली, पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. लहानपणापासून ऐकत आलेली कहाणी जणू पाठच झालेली आहे असं वाटतं. आणि कसा मार्गशीर्ष महिना हा संपला हे देखील कळाले नाही. सगळ्याच महिला अगदी उत्साहाने ही सगळी पूजा पार पाडतात आणि आपला संसार सुखी व्हावा यासाठी देवीकडे प्रार्थना करतात. एक 6 वाजत आलेले आहेत आणि तुम्ही बघितलं सगळं पुस्तक वगैरे. मी जी काही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची लक्ष्मी देवीची जी काही कथा आहे ती वाचन वगैरे झालेली आहे. आणि आता आज बोलवलेलं आहे छकुलीला, म्हणजे माझ्या छोट्या बहिणीला. तर ती आणि तिची मुलंसुद्धा येणार आहेत. तर तुम्हाला बघायला मिळेल आता पुढच्या म्हणजे ब्लॉग कंटिन्यू करा. आणि पुरणपोळीचा जो काही स्वयंपाक आहे तो बऱ्यापैकी सगळं उरकलेलं आहे. आता फक्त पोळ्या बाकी आहेत आणि हे पोळ्या आता करायला घेत आहे. आणि पोळ्या झाल्यानंतर मग गरमागरम भजी काढणार आहे, कारण की सगळ्यांना भजी खूप आवडतात माझ्या हातचे. तर मग आता ते सगळं गरमागरम काढणार आहे, तळण जे काय आहे ते. बाकीचं सगळं स्वयंपाक करून घेतलेला आहे. आमटी झालेली आहे, भात झालेला आहे, पुरणपोळीचं पुरणही वाटून वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त चपात्या म्हणजे काय म्हणतात पुरणपोळी करून घेणार आहे. मस्त अशी कणिक सगळी मळून घेतलेली आहे. गुळवणी फार कमी केलेले आहेत, ते फक्त अक्षयींसाठी केलेले आहेत, त्यांना आवडते. ते बघू शकता. मस्त अशी आमटी झालेली आहे. इथे सगळी भजीची तयारी झालेली आहे. इथे बघू शकताय पुरणपोळी लाटण्यासाठी उंडा भरून घेत आहे. तर जेवढी आपण कणिक घेणार आहोत तेवढ्याच प्रमाणात पुरण देखील घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने दाबून दाबून ते भरून घ्यायचं आहे. आणि वरती व्यवस्थित कणिक हे करायचे आहे. आणि जे काही उरलेली कणिक आहे ना तर ती काढून घ्यायची आणि मस्त असं प्रेस करून, तुम्ही आता इथे बघू शकता मी थोडीशी थापल्यासारखं केलेलं आहे. आणि मग लाटण्याने ते व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळी लाटली तर कुठे चिरत वगैरे सुद्धा नाही आणि व्यवस्थित लाटली जाते. तर बघू शकता इथे माझी पुरणपोळी तयार झालेली आहे. आणि लाटताना एक काळजी घ्यायची की अगदी हलक्या हाताने लाटायची. आणि पहिल्यांदा सर्वप्रथम कडा जे आहेत त्या लाटून घ्यायच्या आणि मग तुम्ही मध्ये लाटून घेऊ शकता. बाई
कोण आलंय आमच्याकडे? कोण आलंय? कुठे बघताय? कोण आहे? कुठे आली तू? आ युवराज, कुठे आलाय तू? दादा कुठे? साडी घालणार कुठे गेली तू? फिरायला गेली ना कुठेतरी? इथे युवराजनी आणि तिच्या काकांच्या खूप साऱ्या गप्पा चालू झालेल्या होत्या. ती आल्या आल्या पहिल्यांदा माऊकडे नाही तर काकांकडे जाते. तर असं आहे त्यांचं बॉन्डिंग. आज मात्र प्रत्युष म्हणजे स्वयंदादा नसल्यामुळे थोडी शांत होती. स्वयंदादा फलटणला आहे हे कळाल्यावरती तिचं चालू झालेलं होतं, मलाही जायचंय मलाही जायचंय. कोण आहे? अगं माझी बबडी. दादा कुठे? स्वयं दादा कुठे? आली कुठे? अग अग कुठे आलायस तू? माऊकडे आला? ए बबडी कुठे? काका कोण आहे? कोण आहे? अगं काका हा काय? हा एकदाला अगं झाला. स्वयंचं ऍडमिशनचं काय झालं? अगं डिंगी माझी. अगं नाही झाला अजून कुठे. नंबर आलाच नाही, लिस्टला नाव आलंच नाही दादाचे अजून. हो अद्दाला दला अद्दाला दला. झोपलेली ना माझी किती. आमचा युवराज बघा कसा आहे. आमचा युवराज बघा कसा आहे. हसतो. अगं किती टकमक बघतोय. बघा की म्हणाली मी अशी का करते आल्यापासून. तो का तो बघतोय तुमच्या. काय कराय लय वाईट अवस्था आहे बघ. हो जिथं आवाज जातोय तिथं बघतोय तो, है की नाही. कुठून आवाज येतोय तिथे बघतोय. हो हो. छोकली येण्या अगोदर माझा सगळा स्वयंपाक झालेला होता. फक्त कांदा भजी राहिलेल्या होत्या. पण आल्यानंतर काही सुचतच नव्हते. युवराजला घेऊन बसावं असं वाटत होते. एकतर खूप घाईत आलेली होती त्याच्यामुळे तिलाही लवकर जायचं होतं. त्याच्यामुळे मग पटपट सगळं करून घेत आहे. पण सगळ्यांना कांदा भजी फार आवडते. तर मग कांदा भजीला मी वेगळं काही असं टाकत नाही. फक्त कांदा, आपलं जे काही डाळीचं पीठ आहे ते, मिरची एवढंच टाकायचं. फक्त एवढंच की कांदा जरा जास्त प्रमाणात टाकायचा. त्याच्यामुळे काय होतं तर अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा आपल्या भजी आहेत त्या छान होतात. आणि हो सॉरी, त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ आणि ओवा हा चांगला कुस्करून असा टाकायचा. त्याच्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो आणि खमंग असा वाससुद्धा येतो. तर नक्की ट्राय करून बघा. आज स्वयं फलटणला जरी असला तरीसुद्धा त्याची फार आठवण येत होती. कारण की भजी करण्यासाठी त्याचा फार हट्ट चालू असतो. त्याला संध्याकाळची वेळ झाली आणि असं काही खायला हवं असेल तर नक्की बोलणार की मम्मी भजी कर म्हणून, आणि माझ्याकडून ती करून घेणार म्हणजे घेणार. तर आज पप्पा त्याची आठवण काढत होते की युवराजनी आल्यानंतरच मी आरती वगैरे सगळी करून घेतलेली आहे.
तर आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या व्रताची सांगता केलेली आहे आणि त्यासाठी आजचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे. तर तो मी सर्व देवांना दाखवून घेतलेला आहे. आमच्या सुवासिनबाईंना दूध पण आवडत नाही आणि गुळवणी पण आवडत नाही. जेवा आता. कसं झालंय सांग. जमली ना पोळी. मला आमटी आणि आवडते भजी आमटी. स्पेशल आमटी खूप आवडते माझ्या हातची. चला आता युवराजनीला जेवायला देते. हो ना मम्माचा आता होईल. आमच्या युवराजनीला आमटीसुद्धा फार आवडते. आमटी, पोळी आणि भजीसुद्धा खात होती. युवराज काय होतंय? अहो काय होतंय तुम्हाला? काय होतंय? हा भात खाताय? हा काहीतरी सांगा की. छान झालंय. चांगलं झालंय ना? जमतंय ना मला? मनात काय खरोखर सांगा. त्या दोघांचे जेवण वगैरे सगळं आवरले आणि त्याच्यानंतर त्यांना जायची घाई होती. त्याच्यामुळे मग म्हटलं तिचं सगळं व्यवस्थित आवरावा आणि त्यानंतरच आपण उपवास सोडावा आणि मग तिची ओटी भरून घेत आहे. या व्रताची सांगता झाल्यानंतर असं आहे की एखादं फळ आणि ती महालक्ष्मी देवीची जी काही व्रताची कहाणी आहे त्या पुस्तकाची प्रत, त्या पुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. हे व्रत कसं करायचं असतं, काय काय करताना नियम आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आहेत. तर ती प्रत आणि एखादं फळ द्यायचं असतं तर ते मी दिलं आणि ओटी भरून घेतलेली आहे. असं वाटतं की निवांत यावं आणि निवांत गप्पा गोष्टी व्हाव्यात, पण असं होत नाही. प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी कामे, गडबड ही चालूच असतात. आम्ही सगळ्या बहिणी जरी जवळ राहत असलो तरीसुद्धा आमचं फार कमी भेटणं होतं. कधीकधी काय भेटणं ह्याच गोष्टींनी की काही ना काहीतरी प्रोग्राम किंवा काही ना काहीतरी कामं वगैरे असतील तर एकमेकींकडे जाणं होतं. पण ते जाणंसुद्धा इतकं घाई गडबडीचं असतं. पण ठीक आहे, तेवढ्यातच आनंद माणून घ्यायचा आणि नाही का असं म्हणजे खूप लांब असण्यापेक्षा जवळ असलेलं कधीही चांगलं असतं आणि गाठी भेटी पडतात हेच आहे. आणि आज देखील तसंच झालं. खूप घाई गडबडीत आली आणि बघा आता बाय 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 युवराज. माझी गुंडी पलत या फ्लाइंग किश. बाय बाय युवराजनी. हो त्याच्यामुळे मी अजून जेवायला बसलेली नाहीये बघा. बघा अशी घाई असते आमच्या मागे. बाय फ्लाइंग किश. वा वा बाय. चला आज गाडीवर आलेले आहेत त्याच्यामुळं सर्व्हिसिंगला टाकली. बाय 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 युडा. आत्ता छोकली येथे गेलेली आहे. अशी धावपळीत आली आणि अशी गेली पटकन. आणि आहोंचं आता जेवण चाललंय. निवांत त्यांना जेवण करायचंय आणि आता मग मी जेवण करायला बसणार ह्यांचं झालं की. कारण की उपवास आता आज फायनली सोडणार आहे. चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.